माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? आली आहे मी मुंबईला. काल रात्री खूप उशीर झाला मला, 9-9:30 वाजले घरी यायला. पूर्ण दिवसभरात काही व्हिडिओ टाकला नाही, तब्येत बरी नसल्यामुळं माझी. तर मी आत्ता उठले, आत्ता फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली आणि चहा केला आहे. आता चहा घेते. आता वाजले आहेत 11 आणि चपाती खाते चहासोबत. आणि घरात अजून काहीच नाही आहे सामान वगैरे. तर मला तर जायचं आहे बाजारामध्ये, बाजार आणायचं आहे, भाजी वगैरे आणायची, जेवण बनवायचे, पीठ वगैरे संपलं आहे घरातलं. म्हणजे अचानकच गेले ना म्हणजे गावाला. मला जायचं होतं 28 तारखेला गावाला, म्हणजे मी गेले 26 तारखेला संध्याकाळी, असं झालं. तर मला 27 तारखेला सगळं घरातलं सामान वगैरे भरून, दळण वगैरे आणून सगळं मला व्यवस्थित करून जायचं होतं. पण अचानकच फोन आला गावावरून की मावशी ऑफ झाली म्हणून. मग त्या गडबडीत आम्ही संध्याकाळी फोन आल्यावर लगेच निघलो. 26 तारखेला संध्याकाळी निघलो आम्ही. मग हे घरातलं सगळं सामान वगैरे सगळं असं म्हणजे राहून गेलं, गडबडीत आम्ही निघून गेलो. तर आत्ता आले. तर मी काही कामावर आज गेले नाही आहे, आज घरीच आहे. तर म्हटलं आज घरचे कामं सगळे आवरून घेते आणि नंतर उद्या कामावर मला जावंच लागणार आहे. तर मी 28 तारखेला गावाला जाऊन मी 1 तारखेला कामावर जाणार होते. म्हणजे 4 दिवसाच्या आपल्या 31 तारखेपर्यंत सुट्ट्या मी घेतल्या होत्या. अगोदरच जायचं होतं मला, पण वाटलं नव्हतं असं मावशीचं असं होईल म्हणून. तर मावशी 25 तारखेला जाईल म्हणून असं वाटलंच नव्हतं का. आणि त्याच्या अगोदर 2-3 दिवस मावशी फोनवर बोलली होती, चांगलं बोलली होती. बरी का, जेवली का, कामावर गेली का, मला सगळं असं व्यवस्थित बोलली. आणि मुलाला विचारलं बरं आहे का, म्हटलं हां. आणि त्याच्यावर 2च दिवसांनी मावशीचं असं झालं बघा. तर त्याच्यामुळे मला गडबडीत जावं लागलं. मग 1 तारखेला कामावर जायचं होतं मला. तर मग आता आम्ही आले रात्री. मग आज घरीच आहे, मी आराम केला आहे, म्हणजे करणार आहे घरातले सगळे काम करून थोडंसं. आणि मग उद्या आता कामावरच जावं लागणार आहे. असं काय करता. त्याच्यात आईची तब्येत बिघडली, आईला दवाखान्यात नेलं. आणि हे सगळं बघून मला जास्तच मावशीचं आईचं हे असं दुखणं बघून ना मला अजून म्हणजे टेन्शन होतं. म्हणजे मीच आजारी पडते असं बघितल्यावर असं आहे. तर मला म्हणजे थोडंसं मग कणकणी वाटत होती इथंच, पण गावाला गेल्यावर मला जास्त झालं हे सगळं टेन्शन बघून. आईची एवढी परिस्थिती खराब झाली ना बापरे. तिला तर चालता येत नव्हतं, उभा राहिलं तर मोकळं उभा राहता येत नव्हतं तिला एकटीला. असं आम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही दोघी बहिणींनी हाताला धरूनच होतो तिला बघा. आमच्या बॅगा आमच्या खांद्यावरच अशा आईला धरलेला आम्ही दोघींनी 2 हाताला एवढ्या त्या कार्यक्रमामध्ये, माहिती का. एवढी आमची हालत खराब झाली. आईला म्हणजे असं मोकळं उभं राहता येत नव्हतं का, बोलता येत नव्हतं, एकदम कशी तरी करत होती. तर असं वाटत होतं अगोदरच तिला दवाखाना करावा म्हणून. पण मावशीच्या तिकडे जाणं पण गरजेचंच होतं, शेवटचं मावशीचं तोंड बघायला तिला, बहिणीला. त्याच्यामुळं मग अगोदर तिला तिकडं घेऊन गेलं. नंतर तिकडून येताना आईला दवाखाना केला. पण अजून पण तिला बरं नाही वाटत. लहान बहीण आली माझी परवा दिवशी इकडं मुंबईला. मग मी काल आली, 1 दिवस राहिले मी. त्यांची हालत बघून, परिस्थिती बघून आपल्याला नाही तिथून निघू वाटत. पण आपलं काम पण गरजेचं आहे, करावं लागतं आहे, काय करायचं. एवढं दुखत असून काम करावं लागतं उठून. आता मी गेल्यावर तर नाही करू देत मी काम, मीच करत असते सगळं. पण आता नसल्यावर तर करावंच लागतं ना, काय करायचं. चला मी नाश्ता करते थोडासा, बाजारात जाते, दळण वगैरे आणते, भाजी आणते, स्वयंपाक करायचा. अजून पीठ तसंच आहे, ठेवून दिलं झाकून. पहिलं बाजारात जाते. तर चला नाश्ता करते मी अगोदर आता थोडासा. 3 दिवसापासून जेवण नाही, काही नाही, खूप हालत खराब झाली गावाला जाऊन. आणि पहिला असं विचार केला होता गावाला गेले ना मस्त आराम करणार आहे मी, गावाला जाऊन कुठं जाणार नाही, येणार नाही, काय नाही, आराम करायला चालली मी गावाला. असं गावाला जाऊन एवढी परिस्थिती माझी खराब झाली ना, मला दुखणं आलं जास्तच. असं झालं ते गावाला जाऊन. म्हणजे दुःखाच्या वेळेस आपल्याला जाणं बी गरजेचे आहे. आपल्या आईची तब्येत खराब होती, ते पण आपण सगळ्यांनी आपण केला दवाखाना. पण आता थोडीशी बरी आहे. चला मी आता नाश्ता करते आणि बाजारात जाते. केला आणि बाजारातून जाऊन आले.
तर बाजारातून म्हणजे मी आता जास्त काही नाही आणलं. कोथिंबीर आणली, मिरच्या आणल्या हिरव्या आणि बटाटे आणले 1 किलो. कढीपत्ता आणला बघा, आपल्याला डाळ करायची, वरण करायचं आहे. कढीपत्ता आणला आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो आणले आणि 2 किलो तांदूळ आणले, गहू ठेवलेत दळायला गिरणीमध्ये येताच. तर नंतर 5 वाजता पुन्हा मोठ्या मार्केटमध्ये जाणार आहे, तिथं भाजीपाला चांगला भेटतो ताजा. तर 5 वाजता तिथं जाणार मी, मग तेव्हा आणणार भाजीपाला. तर चला मी आता डाळ बनवून घेते, भात टाकते शिजायला. तांदूळ पण संपले होते, तांदूळ आणले. चपात्या बनवून घेते आता पटापट. पहिला भात टाकते शिजायला इकडे एकीकडे आणि चपात्या करते. चपात्या बनवून घेते आणि भात होते तोपर्यंत. आणि सध्या आता भाजी काही नाही बनवणार मी, लाल मिरचीची चटणी वाटणार आहे लसूण टाकून. भात इकडे ठेवते, इकडे चपात्या. घरी नसल्यामुळं ना घरात खूप म्हणजे असं घाण होती, व्यवस्थित राहत नाही घर. बरं का जरा आपण घर बंद करून गेलो ना तर खूप म्हणजे पसारा असतो. आता मला अजून घर पुसायचं आहे, खूप अजून काम आहे मला. घरातलं थोडंसं नीटनेटकं करायचं आहे, पण पहिला स्वयंपाक करून घेते मी. कपडे धुवायचे आहेत, बरंच काम आहे अजून. घरी नसलं ना मग असा राडा होतो, पसारा होतो घरावर. उद्यापासून झाली आता ड्युटी चालू. सुट्ट्या काय सुट्ट्या घेतल्या म्हणून वाटतच नाही. सुट्ट्या अशाच गेल्या सगळ्या. आराम नाही भेटलं, लय धावपळ झाली जेवायची. जेवण नाही भेटलं व्यवस्थित. ज्या दिवशी निघलो होतं संध्याकाळी त्या दिवशी पण जेवण नव्हतं केलं, तसंच निघलो. उपाशीच होतो त्या दिवशी, पूर्ण दिवस उपाशी. मग नंतर दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी एक मिसळ पाव खाल्ला होता आणि मग आईला दवाखाना केला. मग नंतर घरी घेऊन गेलो. 8 साडेआठ झाले घरी जाईपर्यंत. त्यानंतर करडीची भाजी भाकरी बनवल्या होत्या. व्हिडिओ तर तुम्हाला टाकला.
दुसऱ्या दिवशी पण काम, परत बाहेर गेले, ते काम नाही झालं, पुन्हा मागं आले, रिक्षाला भरपूर पैसे गेले. हर टायमाला रिक्षा करावं लागते, हर टायमाला स्पेशल रिक्षा करावं लागते. खूप पैसे गेले रिक्षाला, फुकट काम नाही झालं कोणचं काय केलं. काल तर लगेच गाडीला बसले. काल पूर्ण दिवसभर उपाशीच. सकाळी उठून भाकरी केल्या होत्या, मेथीची भाजी केली होती, आणली होती सोबत, पण खाल्लीच नाही, इच्छाच नाही झाली भाजी खायची. उपाशीच होते. वेफर घेतलं होतं आहे फाट्यामध्ये, तेवढं वेफर खाल्लेलं, तशीच उपाशी घरी आली. घरी आल्यावर मग काय बनवलं नाही, जेवण काय नाही, तीच मेथीची भाकरी, मेथीची भाजी आणि भाकरी थोडीशी खाल्ली. हालत खराब झाली माझी. लाल मिरच्याची चटणी वाटते, मसूर लसूण टाकून मस्त. बोलता याय ना मला व्यवस्थित, बघा काही बोलायला नाही. लसूण माणसं मसूनच म्हणते. आणि मला 27 तारखेला मसाले न्यायचे होते, तुम्हाला मी सांगितलं होतं. 27 तारखेला आपल्या 2-3 ऑर्डर आहेत. मसाले घेऊन जायचे, हळद घेऊन जायची, अर्धा किलो. सगळं राहून गेलं तसंच. ताईंना फोन करून सांगितलं असं असं झालं, मी चालले गावाला. आता उद्या घेऊन जावं लागते ना, आज मला पॅकिंग करावं लागेल वेळ काढून. मला अचानक फोन आल्यामुळं मी आले गावाला. आल्यानंतर दे म्हटलं, तर उद्या देईन आता त्यांना. जेवणाची पाण्याची अजिबात चव नाही लागत. आणि तहान लय लागते, कसा सुका पडतोय, कोरडा पडतोय. असं वाटतं लय पाणी पिऊ, आपण पाणी पिऊ वाटत जाते. भातावर झाकण ठेवा. आता मी सध्या जेवण बनवते ना, सरकाप चाललेला माझ्या अंगाचा पुरा असा. होते अजून भांडे घासायचे, घर पुसायचे, कपडे धुवायचे, काम आहे आज. उद्यापासून आपलं काम चालू होईल, मग जावं लागेल कामावर.
आता आवरून घेते आणि चटणी वाटते लाल मिरच्याची. चपात्या तयार झाल्यात. इकडे भात झालाय तयार. इकडे लाल मिरच्याची चटणी वाटली बघा. तेल टाकलंय थोडंसं, लसूण वगैरे टाकून मस्त वाटली. थोडं तेल टाकलं याच्यामध्ये म्हणजे तिखट नाही लागत मग जास्त. ह्याच्यात बनवली डाळ कुकरमध्ये. अजून भांडे बघा किती राहिलेत घासायचे, घर पुसायचे, गॅस वाटा साफ करायचा आहे, गॅस वगैरे सगळं खूप घाण झाले. तर एक हात मारला होता स्वयंपाक करायसाठी आल्यावर. तर आवरायचं आता. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की. बोलायला ताकद नाही राहिली पण बोलते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.